काळू, का रे काळू? बघा ह्या काळूला खाऊ खायचा. आता आपण थोडं ह्याला खाऊ आणून देऊ. मित्रांनो, काळूला आता चपाती देऊया आपण. का रे बाळा, खाऊ खायचं तुला चपाती? काळू, चपाती खा. चपाती तुला देऊ कशी रे? इथून फार देण्याची पंचायत आहे, इकडं देण्याची. हे सगळं पॅक आहे ना, इथून आहे थोडंसं. आणि चल इकडे ये काळू, घे चपाती घे. चल 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 ये, चल ये, धर धर, चल लवकर लवकर ये, चल. तुकडे पण व्हायला लागले, नाही तुटायला पण लागले. थांब जरा. गुंडाळी मुंडाळी केली आणि अशी ठेवली. चल चल घे. चल काळू, ये लवकर. चल चल लवकर घे. चल 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 लवकर घे 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 घे. चल चल, माझा हात गळून आला. चल काळू, ये लवकर पटकन. काळू कसं काय आज येत नाही? मी 2-3 दिवस जरा बाहेर गेले होते म्हणून त्याला विसर पडला की काय तुला काळू? का रे, विसर पडला का? चल लवकर घे, ही चपाती घे पटकन. चल चल ये ये. चल चल लवकर, धर धर. हे बघा असं हे खातात बघा. यांना आपण असं देऊया थोडं थोडंसं करून. तिकडची खिडकी अजून उघडली नाहीत ना, ते उठले नाहीत. नाही तर त्या खिडकीने देते मी. खा आता सावकाश खा, सगळं पोट भरून खा बाबा. ह्याच्या पुरतं एकट्या पुरतं आहेच. काळू नाही आला आपला, काळू गेला बरं का तसाच. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉग सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेम नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई आंघोळ वगैरे करून बसले. सकाळी जागच नाही आली. सकाळी तिथून 6:20ला गाडी आहे कल्याणवरनं, आणि मी बघ उठून पाहिलं तर 6 वाजले होते. मला पहाटेचा अलार्म पण 3:30-4ला अलार्म पण मला कळाला नाही. पावर गेलेली. सकाळी मुलाने सांगितलं मग मी बराच रात्री पावर नव्हती उशिरापर्यंत. मला काही कळलं नाही. एवढी थकले एवढी थकले. विचार करा, अक्षरशः 70-80 एकर किंवा 100 एकर असेल बाई मला तर वाटतं. तेवढ्या जमिनी, तेवढ्या एकरामध्ये फार फिरलो. जिथे जाईल तिथं पायीच, जिथे जाईल तिथं पायीच जायचो. फार फार चाललो आम्ही. बाहेर गेलो होतो, मैत्रिणीकडे गेलो होतो, पण तिकडे आम्ही फार फिरलो. आणि आम्ही येताना आमची ट्रेन पण मिस झाली. मग 2 स्टॉपने आलो. ती ट्रेन भेटायचं ते आणखीन पुढे जावं लागलं आम्हाला अर्धा तास. आणि तर त्या ट्रेनपासून आम्हाला एवढा त्रास झाला. 12 तासाचा प्रवास आहे, एवढ्या लांबचा होता. जागाच भेटली नाही बसायला. मग पुन्हा 5-6 तासांनी जागा भेटली चांगली. मग आलो इथपर्यंत. पुन्हा इथून आम्ही 2दा ट्रेन बदलल्या. म्हटलं चला बदलू तर बदलू, नाहीतर आज सकाळी 10:30ला आलो असतो किंवा दुपारी 12ला आलो असतो आज. तर सकाळी बोरिवलीला उतरलो. बोरिवलीवरनं पुन्हा दादर उतरलो. तिथून पुन्हा मग कल्याण गाडीमध्ये बसलो. फार उलटसुलट आलो आम्ही काल. असं उलटसुलट पुढे पुढे जाऊन आम्हाला यावं लागलं. गाड्या नसल्यामुळे आता आम्हाला तिथेच राहावं लागलं असतं. म्हटलं संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत कसं आपण स्टेशनला थांबायचं. त्याच्यापेक्षा आपण गाड्याच बदलत जाऊ ना, असा विचार केला. आणि गाड्या बदलत बदलत आलो. तर घरी तिला पण माझं कल्याणपासून म्हटलं चल घरी आली. ती पण जरा फ्रेश झाली, गेली तिच्या घरी. राजा माणूस आहे बाबा. तिची काय आपली बराबरी. 2 सुना, तिसरी सून येणार आहे.
असं तिला बघितलं की मला छान वाटतं, असं गोकुळासारखं घर भरलेलं आहे तिचं. आता ती घरी ती फ्रेश होते का नाही होतो, पण तिचा मुलगा रिक्षा घेऊन तिला खाली घ्यायला लगेच आला. मी म्हटलं राहू दे, सकाळी जाईन मम्मी आराम करून. नाही म्हटलं बाबा, आमची मम्मी आमच्या घरी असायला पाहिजे. असं ते सगळे आपल्यासारखेच का. गेला घेऊन मम्मीला आणि तिने फोन केला होता रात्री 10:30ला. मला म्हटली मॅडम तुम्ही काय करता. मी म्हटलं काय आता जेवणार आहे. बोलते मॅडम मी जेवले आत्ताच. त्यांच्या सुनबाईने त्यांना जबरदस्तीने उठून जेवू घातलं. ते म्हटले मग ते जेवायची इच्छा नाही आहे. त्याची सुनबाई म्हणतात तुम्ही नाही जेवले तर मी पण नाही जेवणार. मम्मीची उठा, हात दाबतात, पाय दाबले, त्यांना ते थकलेत ना जास्त. मग जेवण वगैरे त्यांनी केलं. मला म्हटलं मॅडम तुम्ही पण जेवा. मी म्हटलं हो आता आम्ही पण जेवतो. जेवून झोपले. मला सकाळी 6ला गाडी होती, 6:22ला ट्रेन होती. निदान आपण तिथं 6:15 किंवा 6:15ला त्या स्पॉटवर आपण पोचायला पाहिजे. 6:20ला चालर झोपेतच उठले. उशीर झाल्यामुळं काही मी जाऊच शकले नाही. आता मला गाड्या चेंज करत जावं लागेल. तर आमच्याकडे घराकडे 6च्या नंतर परत तिकडून एसट्या नाही आहेत. ती बस मला असंच काढावं लागेल. नाहीतर बघू आता काय, तर बदलत जरी गेलं तर रात्रीच 12ची ट्रेन भेटणार आहे मला. ती असं बदलत जावं लागेल. पण पोचणे गरजेचं आहे. आपल्याला पण आता दम निघत नाही आहे. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. मी मिळत आहे तुमची. रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. आता आपल्या घरी गेल्यावर पूर्ण दिवसाचा रुटीन, धावपळ, पेरणी, फवारणी, खुरपणी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळेल. आता छोटे छोटे व्हिडिओ असल्यामुळे क्षमस्व. छोटे म्हणजे काय एवढं मी काय इथे काय दाखवण्यासारखं असं घरात बसल्यामुळं. बाहेर गेल्यावर भरपूर काही आहे. चला तर मित्रांनो बाय बाय.